तर मित्रांनो, हे आपले मित्र आहेत. यांच्याकडे आहे ना i4 अशोक लेलँडचा बडा दोस्त आहे. तर यांचा जेन्युइन एक रिव्ह्यू घेऊ मित्रांनो. तर दादा नमस्कार. काय नाव आहे दादा आपलं? ऋषी दरेकर. ऋषी दरेकर. कुठले दादा तुम्ही? मंगरूळ बारगाव. मंगरूळ पारगाव. गाडी कधी घेतली होती ही? अरे 4 महिने. 4 महिने. कोणतं मॉडेल आहे ही? आयपोरी वडा. i4 बडा दो. अच्छा, तर दादा गाडी घेऊन 4 महिने झाले. तुला काय काय प्रॉब्लेम आला या गाडीमध्ये? टायर खाती. हां. बाकी लोडिंगला चांगली. प्रॉब्लेम टायरचाच आहे. टायरचा प्रॉब्लेम आहे. 4 महिन्यामध्ये किती वेळा तुला टायरचा प्रॉब्लेम आलाय? टायर आता 50,000 किलोमीटरला 2 जोड गेले. आणि शोरूमला किती वेळा आलाय? किती फिरत वेळा? 15 वेळा झालं. मग तुला शोरूमचा रिझल्ट कसं काय वाटतं तुला? रिझल्ट काय रिझल्ट 4 वेळा 4 महिन्यात बोलवतात म्हणल्यावर कसं काम आहे ते तुम्ही बघू शकता मित्रांनो. ही दादाची आपल्या बडा दोस्त आहे i4. तर हिचा नेहमी प्रॉब्लेम निघतोय त्यांना. महिन्यातनं 4 वेळा राऊंड मारायला लागलेत आणि सतत त्यांचा आहे ना टायरचाच प्रॉब्लेम आहे. तर आपण पाठीमागं व्हिडिओ टाकला होता मित्रांनो आपल्या गाडीचा एक्सेल LS एक्सेलचा. तर तिचा सुद्धा टायरचाच प्रॉब्लेम होता, तुम्ही बघू शकता. दादा तू धडीचं काम केलं म्हटलं गेले. तरी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. प्रॉब्लेम अशोक लेलँडचं फक्त एकच दुःख नाही काय तर पुढचे टायर खाते आणि धडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तरी दादाला रिझल्ट काय आलेला नाहीये. बाकी ओव्हरऑल गाडी कशी वाटली दादा? बाकी ताण ताकद वगैरे? कागद ओके. ताकदीला गाडीचा नाद नाही करायचा. फक्त आहे ना मित्रांनो एक जर तुम्हाला ऑप्शन असेल पिकअपकडे तर 100% तुम्ही पिकअपच घ्या. तुझं काय सजेशन आहे दादा? पिकअपच घ्या. आणि जर पिकअप नको असेल तुम्हाला सेकंडरी गाडी पाहिजे असेल तर ही गाडी नक्कीच तुम्ही वापरू शकता मित्रांनो. घेऊ शकता, परचेस करू शकता. पण या गाडीला टायरचा प्रॉब्लेम आहे. गाडी 10-11-12 टॉप स्पीड काय आहे गाडीचं? 70-75. 90 न चालती ना? हा 90 चालते. आप तो कमी राहा. ठीक. ओ पळू नका गाड्या भरायचे. वाशन काय भरायला Ay, am ni ko la dunna mo babu. Auto చేస్తే సియానంత జీ. तर मग क्रॉस डिस्क्राईब करू आलाय क्रॉसला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या गाडीचं काम चालू आहे आणि पुढचा ब्लॉग हा आपल्या गाडीवरच येणार आहे मित्रांनो. आपल्या गाडीचं इथं शोरूमला काम सुरू आहे. काय काय काम करतो, कसं करतो, किती खर्च येते हे पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता. आता हा ब्लॉग इथेच आपण संपूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ अजून कोणता चॅनलवर पाहिजे असेल तर आपल्याला नक्की सांगा मित्रांनो.